अजित पवार सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। फडणवीसांसोबत त्यांची एक महत्त्वाची चर्चा होतीये। बावनकुळे या ठिकाणी उपस्थित आहेत, आशिष शेलार सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज्यातल्या महायुतीच्या जागा वाटपासंदर्भातलं अधिकृत शिक्कामोर्तब अजूनही झालेलं नाहीये। भाजपने काही उमेदवारांची घोषणा केलेली असली तरीही महायुती म्हणून अधिकृतपणे घोषणा कोणतीही झालेली नाहीये। त्यामुळे आता फडणवीस आणि अजित पवारांमध्ये याच संदर्भात म्हणजे जागा वाटपासंदर्भात चर्चा होतीये। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा होतीये। सागर बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक सध्या होते आहे। देवेंद्र अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून घेऊया। सागर, तिकडे दिल्लीत हालचाली वेगाने घडतायत। राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट, दुसरीकडे इथे फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा होते। नेमकी कशा संदर्भात, कोणत्या जागांच्या संदर्भात, का किती जागांच्या संदर्भातली अदलाबदली याबाबतचं काय नेमकं? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आता उपलब्ध होत आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किती जागा द्यायच्या आहेत हे जवळपास स्पष्ट करण्यात आलेलं आहे, हे त्यांना सांगण्यात आलेलं असं समजतं। दुसरीकडे अजित पवार यांना नेमका किती जागा द्यायच्या आहेत हे जवळपास देखील स्पष्ट झालेलं आहे। 4 ते 6 जागांच्या आसपास राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळतील असं अपेक्षित धरलं जात आहे। आणि ज्या जागांचा मुद्दा होता, एक भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि साताराच्या याबाबत देखील अजित पवार यांना स्पष्टीकरण देण्यात आल्याचं समजतं आहे। दिल्लीमध्ये एका बाजूला राज ठाकरे, अमित शहा यांचे गाठीभेटी होत आहेत, महायुतीत नवा मित्र एक सहभागी होतोय। अशा वेळी राज्यात अजित पवार हे काही पूर्वीच फडणवीस यांच्या भेटीला आलेले आहेत आणि जे ते भेट घेत आहेत। आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार आज सगळे प्रमुख नेत्यांमध्ये दूरध्वनीद्वारे समन्वय केला जाईल, संवाद केला जाईल आणि कदाचित महायुतीच्या बाबत राज्यातली जी अधिकृत घोषणा आहे ती उद्यापर्यंत होईल असं सांगण्यात येत आहे। उद्या किंवा परवापर्यंत जास्तीत जास्त पुढच्या 48 तासामध्ये अधिकृत घोषणा होईल। जागेचा फॉर्म्युला देखील स्पष्ट केला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला नेमका जागा द्यायच्या किती हेही देखील स्पष्ट झाल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तुर्तास तरी अजित पवार हे इथे आलेले आहेत आणि पुढील काही कालावधीमध्ये याबाबत अधिकृत स्पष्टता त्यांच्या वतीने सांगण्यात येईल असं सांगण्यात येतं की काय चर्चा होतीये। पण तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत महायुतीचा आकडे फॉर्म्युला स्पष्ट झालेला आहे आणि त्यानंतर नवा मित्र सहभागी होत असताना त्याला देखील कोणती जागा दिली जाईल नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा आहे। सागर, या सगळ्यावर तुमचं असंच लक्ष असू दे। सागर बंगल्यावर काय घडतंय त्याचे अपडेट तुमच्याकडनं